शेतकऱ्यांना, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी कांदा भाव संदर्भात. शेतकऱ्यांना कांद्याच्या भावात वाढ झालेली आहे. तर कोणत्या बाजार समितीने झाली आहे आणि कधी झालेली आहे, किती झालेली आहे, त्या संदर्भातील संपूर्ण महत्त्वाची बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तरी महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे. व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करायला सांगा. चॅनल नसाल तर माझा शेतकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून असाल बायकन म्हणजे गाणं बसू नका, जेणेकरून माझ्याकडून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचते. स्क्रीनवर बघू शकता, सोलापूर बाजारात सुधारणा नाहीत, लासलगाव बाजारात दिलासा. आजचे कांदा बाजार बघू शकता. लाल कांदा दरात अद्यापही फारशी सुधारणा झाली नसल्याचे चित्र. सोलापूर बाजारात दर जैसे ते आहेत, तर दुसरीकडे लासलगावात मात्र काहीसा दिलासा पाहायला मिळत आहे. या ठिकाणी एकंदरीतच बघू शकता, सोलापूर बाजारात लाल कांद्याला सरासरी 1800 रुपये, तर लासलगाव बाजार समितीमध्ये 2500 रुपये दर मिळाला. तर 10 फेब्रुवारी रोजी राज्यातील बाजारात 1,17,815 क्विंटल कांद्याची आवक झाली. यात नाशिक जिल्ह्यात 50,000 क्विंटल, अहिल्यानगर जिल्ह्यात 13,000 क्विंटल, तर सोलापूर जिल्ह्यात 23,000 क्विंटल लाल कांद्याची आवक झाली. येवला बाजारात लाल कांद्याला 2200 रुपये, नागपूर बाजारात 1500 रुपये, सिन्नर बाजारात 2500 रुपये, चांदोड बाजारात 2380 रुपये, सटाणा बाजारात 2425 रुपये, तर उमराणे बाजारात 2000 रुपये दर मिळाला आहे. अशा प्रकारची मार्केट एकंदरीतच चालू आहे. 10 फेब्रुवारी 2025 रोजी अहिल्यानगर या ठिकाणी बघितलं जास्तीचे 3000 आणि त्याचबरोबर मित्रांनो लाल कांद्यासाठी अहिल्यानगर या ठिकाणी 3206 रुपयापर्यंतचे मार्केट आहे. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर, त्यानंतर अकोला, अमरावती, नागपूर, पुणे, नाशिक या भागातील तुम्ही बाजारभाव एकंदरीतच बघतच आहात स्क्रीनवरती कशा प्रकारचे या ठिकाणी मार्केट झालेले आहे. धन्यवाद. शेअर, लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.